राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातर्फे दहीहंडी उत्सव गेल्या 21 वर्षापासून खारदेव नगर घाटला येथे थाटामाटात साजरा करण्यात आला आहे। प्रमुख उपस्थिती रवींद्र पवार साहेब, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशासकीय, मुबारक खान मुंबई उपाध्यक्ष, दीपक सावंत चेंबूर तालुका अध्यक्ष, इंदर जैन मुंबई सचिव, जितेंद्र शिंदे मुंबई सरचिटणीस, अजय काळेल मुंबई सचिव, संजय कांबळे अणुशक्ती नगर तालुका अध्यक्ष, राजेंद्र नगराळे काँग्रेस नेते, संपत कोळेकर पोलीस अधिकारी, शिवाजी चव्हाण पोलीस अधिकारी, वंदना सावंत सामाजिक कार्यकर्ते, रोहिणी पवार रोहिणी बचत गट महिला अध्यक्ष, संजय कोळी चेंबूर तालुका अध्यक्ष युवक, जिल्हा कमिटी भालचंद्र पाटील, प्रवीण घाडगे, रामचंद्र मिस्त्री वार्ड अध्यक्ष, महादेव शिंदे, भालचंद्र दळवी, रितेश पवार, जगदीश दहिया, दीपक पाटील चेंबूर तालुका कमिटी, आकाश जाधव, दीपक बागोळ, संदीप पाळावे, सिद्धेश ठाकूर, लता घाडके, रत्नप्रभा मेजारे, लीना मस्के, आसिफ शेख, सागर पवार, वार्ड अध्यक्ष युवक सुशांत कदम, राहुल तुपसुंदर, महिला कमिटी सायली पेडणेकर, गीता कदम, योगिता भुजबळ, प्रियंका दिगे, इंदुमती चिवळकर, वार्ड कमिटी संजय प्रजापती, वनिता गुडेकर, दीपक पताळे, गणेश खैरे आदी मान्यवर उपस्थित होते। श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवानिमित्त प्रत्येक वर्षी या ठिकाणी महिला दहीहंडी म्हणून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारच्या सन्माननीय चेंबूर तालुका अध्यक्ष दीपक जी सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून हा दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला जातो। या कार्यक्रमाला आमचे मुंबईचे वरिष्ठ उपाध्यक्ष मुबारक खान साहेब, बाजूच्याच अणुशक्तीनगरचे सन्माननीय अध्यक्ष संजयजी कांबळे, त्याचप्रमाणे आमचे या ठिकाणी इंदरजी जैन आणि सर्व पदाधिकारी, सर्व आमचे वार्ड अध्यक्ष, महिला पदाधिकारी हे सर्व या ठिकाणी प्रमुख मंडळी आहेत, ही उपस्थित आहेत। प्रत्येक हे जवळजवळ आजचं हे 21वावं वर्ष आहे आणि 21व्या वर्षानिमित्तची ही दहीहंडी या ठिकाणी ज्या साजरी केली गेलेली आहे किंवा दहीहंडी फोडलेली आहे। तर ही दहीहंडी फोडताना इतरही अनेक गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील की या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये जे अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे गेल्या महिन्यात दीड महिन्यात, तर आपण पाहतोय की असा एकही दिवस नाही की लहान लहान बालिका, चिमुरड्या मुली ते 70 वर्षापर्यंतच्या वृद्धा यांच्यावर बलात्कार केले जात आहेत, त्यांचे खून केले जात आहेत आणि हे सरकार जे आहे हे उघड्या डोळ्याने गंमत बघितल्यासारखं हे सरकार करतं आहे। लोकांनी या संदर्भात थोडाफार उद्रेक जरी केला तरी हे सरकार त्यांच्या विरुद्ध लाठीचार्ज करतं, त्यांच्यावर ॲक्शन घेतं आहे। आजकालच बेलापूरची घटना असेल तर त्या ठिकाणी आमच्या 1,500 ते 2,500 युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, जे शांततेने त्या ठिकाणी आंदोलन करत होते। आणि शेवटी लोकांचा जो उद्रेक आहे तो कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ते हे दाखवणार शासनाला, परंतु शासनाला असं वाटतं की हे पूर्वनियोजित होतं। मग हे जे अत्याचार होतात, हे जे मर्डर होतात किंवा हे जे लहान लहान चिमुरड्या मुलींना ते केलं जातं, असं त्यांचं विनयभंग केला जातो, हे काय ठरवून केलेलं असतो काय? हे असं जे सरकार आरोप करतं विरोधकावर, म्हणजे सरकार हे बेशरम झालेलं आहे। कसल्याही प्रकारची लाजलज्जा या सरकारला राहिलेली नाही। म्हणून यांचे जे काळे कारनामे आहेत या हंडीच्या स्वरूपामध्ये फोडण्याचं काम आम्हाला इथून पुढे करावं लागणार आहे। आणि आज श्रीकृष्ण जन्माला आले, परंतु त्यांनी जन्माला आल्यानंतर त्यांनी जे राक्षस होते किंवा जी दुष्प्रवृत्ती होती त्याचा विनाश भगवान श्रीकृष्णाने केलेला आहे। आणि तोच आदर्श घेऊन आज आम्ही पण हे जे काळे कारनामे करणारे, कृष्णकृत्य करणारे हे जे लोक आहेत की जे उघड्या डोळ्यांनी अनाचार पाहतात, त्यांच्या विरुद्ध आम्हाला पण या ठिकाणी लढायचं आहे। त्याचं प्रतीक म्हणून ही आमच्या हंडी आहे। आणि ही जी सरकारने चालवलेली अन्याय आणि सर्वांचं दमन करणारी ही जी नीती आहे त्या नीतीचा भांडाफोड केल्याशिवाय आम्हाला राहायचं नाही। म्हणून हे दहीहंडीच्या रूपामध्ये आज या ठिकाणी चेंबूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा केलेला आहे। काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पक्षाचे चेंबूर तालुका अध्यक्ष दीपक सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली, रवींद्र पवार साहेब पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे। आम्ही सर्वच पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी दरवर्षी येतो
सालाबादप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे हे 21वं वर्ष आहे या महिला दहीहंडीचं आणि अतिशय उत्साहात जल्लोषात हा दहीहंडीचा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षीच साजरा होतो. याही वर्षी मोठ्या प्रमाणात साजरा झाला. बरीचशी यापूर्वी दहीहंडी पथकं महिला दहीहंडी पथकं येऊन दहीहंडी फोडून गेली. काहींनी 4 थर लावले, काहींनी 5 थर लावले आणि आता शेवटचा 6वा थर लावून ती दहीहंडी या ठिकाणी फोडली गेलेली आहे. दीपक सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी सर्वच कार्यक्रम साजरे होतात. त्याच प्रकारे हा दहीहंडीचा देखील कार्यक्रम इथे साजरा झालेला आहे. काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाच्या वतीने गेल्या 21 वर्षापासून आम्ही हे दहीहंडी करतो आहे. मी एकटाच नाही, आमचे सर्व कार्यकर्ते, भालचंद्र पाटील असू दे, संजय प्रजापती, आकाश जाधव, हे सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही ही दहीहंडी आज 21 वर्षापर्यंत हे केली. आणि काय परिस्थिती असताना ती आम्ही दहीहंडी पहिली छोटी होती, असे करून आम्ही ती दहीहंडी वाढवली आणि आज पुऱ्या चेंबूरमध्ये फक्त महिला राखीव म्हणून आम्ही ठेवतो दहीहंडी 5555 आणि त्या आज महिलांनी दहीहंडी फोडली. सरकारला दाखवून दिलं की महिला पण काय कमी नाही. आज जे चाललं आहे महाराष्ट्रामध्ये अत्याचार सरकारच्या महिलेच्या विरोधात, त्याच्या विरोधात आम्ही दहीहंडी आज लावली आणि ही दहीहंडी फोडली. मी सगळ्यांचं आभार मानेन. हा आमचा कार्यक्रम झाला सर्व कार्यकर्त्यांचं. आणि पांडे साहेबांचं मी हे आपले सी न्यूजचे पांडे साहेब आहेत, यांची न्यूज खूप चांगली सुंदर आहे की सगळ्यात तळागाळापर्यंत ते पोचतात. आज कित्येक वर्षाचे आमचे मित्र आहेत, त्यांचं माझं एकदम घरचं संबंध, त्यांचे वडील आणि मी एकदम घरचं संबंध होतं, पण ते माझ्यासाठी कधी येतात त्यांचा मी आभार मानेन. दीपक सावंत हे नुसती दहीहंडीच नाही तर शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, त्यांचे जे विचार आहेत ते आपल्या कार्यातून म्हणजे अनाथ असू देत, महिला असू देत, यांना विविध योजनांच्या मार्फत, अपंगांना विविध योजनांच्या मार्फत त्याचा लाभ देतात, लोकांच्या अडीअडचणीला उभा राहतात. आणि अशीच आज त्यांनी ह्या जे महायुती सरकार आहे त्यांना दाखवून दिलं की ही जी दहीहंडी होती ही एकतेची होती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची होती, डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांची होती. आणि जे आता महिलांवर अन्याय अत्याचार चालू आहे त्या अन्याय अत्याचाराविरोधातली ही हंडी होती. आणि दीपक सावंत साहेबांनी ही रवींद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही हंडी लावून आज हा सरकारला संदेश दिलेला आहे. आणि असे चांगले चांगले कार्य ते करत असतात, त्यांच्या पाठीशी सर्व उभा आहेत. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.